आयुष्याच्या वाटेवर आपण अनेक माणसांना भेटतो. काही कायम स्वरूपी आपल्या सोबत असतात, तर काहींच्या आठवणी. फुले यांच्या आयुष्यात देखील त्यांची भेट अनेकांसह झाली आणि त्यातीलच निवडक व्यक्तींचं वर्णन त्यांनी आपल्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात केलं आहे. आता सुरुवातीच्या ओळी ऐकताच तुम्हाला वाटलं असेल की सॅड, दुःखद, निराशाजनक असा काहीसा संदर्भ या पुस्तकात असावा. पण ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांना मात्र आठवलं असेल की कशा प्रकारे पुस्तक वाचताना ते पोट धरून हसले होते. पण ज्यांनी हे पुस्तक अजून देखील वाचलं नाही त्यांच्यासाठीच आजचा हा भाग. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. मराठी साहित्याच्या सुंदर आणि समृद्ध इतिहासातल्या प्रत्येक पानावर कोरलेल्या कथा, काव्य, विचारांची ओळख, लेखक, पुस्तके आणि साहित्याच्या रंगमंचावरून ते तुमच्यापर्यंतचा प्रवास. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक वाचले गेलेले मराठी साहित्यातील एक दिग्गज आणि सर्वांचे प्रिय लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्याच एका मस्त अशा पुस्तकाबद्दल म्हणजेच व्यक्ती आणि वल्ली याबद्दल जाणून घेणार आहोत. पुलं वाचताना जी मज्जा आणि कम्फर्ट लेवल वाटते ती वेगळीच आहे. त्यांचं लेखन वाचताना अगदी घरी गेल्यासारखं वाटतं. आपली मराठी भाषा किती सुंदर, समृद्ध आहे याची जाणीव होते. सोबतच पुलं वाचताना आपण मराठीच्या अजूनच प्रेमात पडतो. व्यक्ती आणि वल्ली हा लोकप्रिय मराठी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या चरित्र रेखाटण्यांचा एक संग्रह आहे. वास्तविक जीवनातील पात्र आणि घटनांमधून रेखाटलेली ही रेखाचित्रे लोकांप्रमाणेच वैविध्यपूर्ण आणि खूप मनोरंजक आहेत. व्यक्ती आणि वल्ली यामधील कथा 1944 ते 1968 या 20 वर्षाहून अधिक कालावधीत लिहिला गेला. त्यात असे कॅरेक्टर्स आहेत की नक्कीच तुमच्या आजूबाजूला असेच गुण असलेले लोक तुम्हाला सापडतील. म्हणूनच तर सुरुवातीला मी म्हटलं ना, आयुष्याच्या वाटेवर आपण अनेक माणसांना भेटतो. काही कायम स्वरूपी आपल्या लक्षात राहतात, तर काहींच्या आठवणी. आता ही ओळ मी सुरुवातीला देखील बोलली, पण ही जरा वेगळ्या पद्धतीने आणि या पद्धती सोबतच बदलतो तो त्याचा अर्थ. असाच आहे पु ल यांचं लेखन. त्यांचं लेखन हे प्रफुल्लित, व्यंगात्मक आणि दुहेरी अर्थासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे मुख्यतः दोन अर्थ असतील. व्यक्ती आणि वल्ली मध्ये त्यांनी अनेक पात्रांचं वर्णन केलंय. प्रत्येक पात्र त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने एक अद्वितीय असं आहे. पण तरी तुम्ही जेव्हा ते वाचाल तेव्हा असं काहीसं जाणवेल, अरे अशी व्यक्ती तर माझ्या आयुष्यात आहे, किंवा कधी ना कधी तर तुमची भेट अशा माणसांशी झाली असेल. असे इतके आगळे वेगळे नमुने या पुस्तकात आपल्याला भेटतील. त्यातील आता काही पात्रांबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिला नारायण. नारायण ही अशी व्यक्ती आहे जी प्रत्येकाशी संबंधित आहे. लग्नाविषयी कोणतीही गोष्ट असो तिथे आपल्याला नारायण हे पात्र हमखास दिसेल. लग्नाची पूर्वतयारी म्हणजे आता अगदी मंगळसूत्र, आहेर, सोनं घेण्यापासून ते विवाह मंडपातील यज्ञापर्यंत तो पूर्णतः पार्श्वभूमीवर राहून कोणत्याही अडचणीशिवाय लग्नाची तयारी करतो. लेखकाने नारायणाची एक मनोरंजक बाजू उलगडली आहे. दुसरा म्हणजे नमू परीट. नमू परीटना हा एक लॉन्ड्रीमॅन आहे. त्याचं काम वेळेवर होत नाही. त्याचे ग्राहक नेहमी उशीर झाल्याची तक्रार करतात. आणि आता हा नमू करतो काय माहितीये का, तर कपड्यांची बटणं तोडतो आणि बिनलाजांसारखं ते स्वतःच वापरतो. उधारीची सायकल वापरताना देखील त्याच्यात लाजण्यासारखं काय असं म्हणत तो मस्त असं आपलं आयुष्य जगत असतो. बहुतेक नशेत असलेला नमूला तो जे काही करतो ते चुकीचं आहे याची त्याला कल्पना सुद्धा नसते. विचार करा, आता असं पात्र पुलंनी का लिहिलं असावं बरं? तर आजच्या पिढीला काय चुकीचं आहे हे समजणं सुद्धा फार गरजेचं आहे, म्हणून हे पात्र. आता तिसरं म्हणजे चितळे मास्टर. आपल्या पेशाला समर्पित असलेल्या शिक्षकांचे प्रतिनिधी चितळे मास्टर. विद्यार्थ्यांसाठी साधेपणाचं आकर्षण आणि प्रेम असलेले जीवन जगणारा माणूस म्हणजे चितळे मास्तर. त्यांनी मुलांना शिकवण्यास मदत केली आणि त्याच उद्देशाने त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. लेखक आणि मास्तर मुकुंदच्या घरातून निघताना मास्तर त्यांची चप्पल नेहमी प्रमाणेच विसरतात. तेव्हाच शेवटच्या काही ओळीत लेखक लिहितात, मी वरच्या मजल्यावर पळत गेलो. मुकुंदच्या घरातील रॅक मध्ये मास्टरच्या चपला शोधणं फारसं अवघड नव्हतं.
सर्वात जास्त झिजलेले तळवे असणारी चप्पल म्हणजे मास्टरची। याचा अर्थ असा की किती तो अनुभव, किती ते महान व्यक्तिमत्वाचं असणारे हे चितळे मास्टर। परोपकारी गंपू आहे जो लोकांच्या मदतीसाठी बाहेर पडेल। सखाराम गटणे नावाचा एक शाळकरी मुलगाही आहे जो शास्त्रीय मराठी बोलतो आणि त्याला पुस्तकांचं व्यसन आहे। अगदी वाचन वेड असलेला हा मुलगा। मग लखू रिसबूड जो आणखी एक मनोरंजक पात्र आहे। तो एक भ्रमनिरास झालेला लेखक आहे ज्याला आपल्या लेखणीने अगदी जगच बदलायचंय। म्हणतात ना, इस कलम से मुझे दुनिया बदलनी है, अगदी तसंच। असे एकूण 20 गमतीदार वर्ण या पुस्तकात आहेत। मला तर खात्री आहे हे पुस्तक वाचल्यावर तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल। तुर्तास या भागात इथेच थांबूयात। भेटू पुढील भागात एका नवीन पुस्तकासह। तोपर्यंत वाचन करत राहा आणि पाहत राहा न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम। धन्यवाद।